माझं नाव वेदांती गोडबोले आणि मी आज तुमच्या समोर पैसा हा सर्वस्व नाही या विषयावर 2 शब्द बोलू इच्छिते. मित्रांनो, थोड्याच दिवसांपूर्वी मी माझ्या गावी गेलो होते. तिथल्या काही ग्रामीण बायकांना मी असं म्हणताना ऐकलं, अहो पैसा नसल तर या जगात काय बी सुख नाही बघा, या जगात काय बी भत नाही पैसा बिगर. आता हे सगळं ऐकताच मी माझ्या मनासमोर एक प्रश्न उभा केला की पैसा हा सर्वस्व आहे का? पैसा नसेल तर या सुंदर पृथ्वीवर आपण सुखी राहू शकत नाही का? जगण्यासाठी पैशाची गरज आहे, नक्कीच आहे. पण अहो, गरज म्हटली तरी ती किती असावी? अन्न, वस्त्र, निवारा या गरजा पुरवण्यासाठी पैशांची गरज पडते. पण प्रश्न तेव्हा उभा राहतो जेव्हा ह्या 3 गोष्टी मर्यादे पलीकडे जातात. म्हणजेच बघा ना, आपलं जठर किंवा आपलं पोट हे आपल्या ओंजळी इतकंच असतं. मग अन्नही तितकेच पाहिजे ना, की उगाच आपलं बकासुरासारखं खात जाण्यात काय अर्थ आहे? नाही ना. सामान्यतः 2 वेळचे जेवण माणसाला पुरेसे आहे. पण हे सतत चरत राहण्याची सवय पैशांमुळे झाली ना. अरे माणसा, त्यांचा विचार कर ज्यांचं पूर्ण आयुष्य भाकरीचा चंद्र पाहण्यात गेला. ते सुखी नाहीत का? नक्कीच सुखी आहेत. आणि त्यांच्या सुखाचं कारण एकच, की ही माणसं जगण्यासाठी पैसा कमवतात आणि आपण, ही आपली मंडळी पैसा कमवायसाठी जगतात. 2-3 मजली बंगल्यात 4-5 जण राहतात. पण अहो बघा ना, दुसरीकडे फुटपाथवर झोपलेल्या त्या गरीब लोकांच्या अंगावरनं झिंगलेल्या माणसांची मोटारीही जातात. ही विषमता का? कारण पैसा हाच सर्वस्व आणि पैसा हाच देव मानल्यामुळे. श्रीमंत आई वडील आपल्या मुलांना हवे तितके पैसे देतात, पण ही बिघडलेली मंडळी त्या पैशाचे करतात तरी काय? अक्षरशः हा पैसा त्यांच्या लागलेल्या व्यसनात ओततात. म्हणतात ना, सुविधा खरेदी करू शकतो पण सुख नाही. बघा ना, जर घरी कोणी आजारी असेल तर एखादी नर्स आपण विकत घेऊ शकतो, पण प्रेमाने काळजी करणारा व सेवा करणारा माणूस आपण विकत नाही घेऊ शकत. थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही की कपडा, लत्ता, अन्न, निवारा या गोष्टी आपण पैशाने विकत घेऊ शकतो. पण अहो, त्याच बरोबर मानवाला गरज आहे ती म्हणजे प्रेमाची, शांतीची व मायेची. आणि ह्या गोष्टी आपण विकत नाही घेऊ शकत हो पैशाने. मित्रांनो, आता मी एकच सांगते, या सुंदर देवाने बनवलेल्या सुंदर निसर्गाचा आस्वाद घ्या, सर्वांवर प्रेम करा आणि सर्वांनी सुखी व्हा. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. धन्यवाद.